नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साइटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन वढाय वढाय, मन चिंतिते वैरी न चिंती. माइंड इज अ ब्युटिफुल सर्वंट अँड डेंजरस मास्टर. अशा कितीतरी गोष्टी आपण मनाबद्दल बऱ्याचदा बोलत असतो आणि ऐकतही असतो. आपलं हे मन आपल्याला क्षणभरात भूतकाळात घेऊन जातं, पुढच्या क्षणात वर्तमान काळात आणून सोडतं आणि कधी कधी आपल्याला हव्या असलेल्या आणि कधी कधी आपल्याला नको असलेल्या भविष्यकाळात सुद्धा घेऊन जातं. तर असं हे आपलं माइंड ब्लोईंग माइंड म्हणजे नेमकं आहे तरी काय, ह्याला शोधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये केला गेला आणि प्रत्येक शास्त्राच्या निरीक्षणातून परीक्षणातून आपल्या या मनाबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतप्रणाली तयार झाली. तुम्हाला ती गोष्ट आठवते का? 4 अंध व्यक्तींना हत्ती कसा दिसत असावा असा प्रश्न विचारल्यानंतर जो हत्तीच्या पोटाजवळ उभा असतो तो म्हणतो हत्ती हा भिंतीसारखा दिसतो. जो हत्तीच्या पायाजवळ उभा असतो तो म्हणतो हत्ती हा खांबासारखा आहे बरं का. जो हत्तीच्या कानाजवळ उभा असतो तो म्हणतो हत्ती हा सुपासारखा असावा आणि जो हत्तीच्या शेपटीजवळ उभा असतो तो म्हणतो नाही नाही, हत्ती हा दोरखंडासारखा दिसत असावा. तर तसं बघायला गेलं तर या हत्ती कसा असावा या प्रश्नाची 4ही उत्तर बरोबरच आहेत. सर्वात आधी आपला आयुर्वेद आपल्या मनाबद्दल काय म्हणतो हे आपण जाणून घेऊया. आयुर्वेद आपल्या मनाला उभय इंद्रिय म्हणतो. आपलं मन अतिशय सूक्ष्म आणि गतिमान आहे असं आयुर्वेदाचं आपल्या मनाबद्दलचं मत आहे. उभय इंद्रिय म्हणजे आपलं मन ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे आणि कर्मेंद्रिय सुद्धा आहे. ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहितीच आहेत. कर्मेंद्रिय म्हणजे वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ. वाक म्हणजे आपली वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायू म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. आता तुम्ही कधी शून्यात बघण्याची अवस्था अनुभवली आहे का? त्यावेळेला समोरच्याला असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीकडे टक लावून पाहत आहोत, पण आपल्या मनामध्ये त्यावेळी विचार सुरू असल्यामुळे आपण आपले डोळे जे काही बघत आहेत त्याचं ज्ञान आपल्या मेंदूला होत नाही. इथे आयुर्वेद म्हणतो तुमचे डोळे म्हणजेच तुमचे चक्षुरेंद्रिय, बुद्धी, आत्मा आणि मन या 4 गोष्टींचा जोपर्यंत संयोग होत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञानप्राप्ती होत नाही. अशा पद्धतीनं आपलं मन ज्ञानेंद्रियाचा रोल प्ले करतं. आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्हाला युरिनला लागली, तुमचा ब्लॅडर अगदी फुल झालाय आणि आता गेलंच पाहिजे अशी अवस्था निर्माण झाली आणि तेवढ्यातच तुम्हाला कोणीतरी रागवलं आणि तो विचार करत करतच तुम्ही वॉशरूमला गेला. तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पटकन युरिन पास करता येत नाही. आयुर्वेद पुन्हा तेच म्हणतो जोपर्यंत तुमचं मन, बुद्धी, आत्मा आणि कर्मेंद्रिय या 4 गोष्टींचा संयोग होत नाही तोपर्यंत तुम्हाला कर्म करता येत नाही. तुमच्या लक्षात आलं का मंडळी? ज्ञानप्राप्ती आणि कर्मगती या दोन्ही गोष्टींसाठी आपलं मन किती महत्त्वाचा रोल प्ले करते. आयुर्वेद आपल्या मनाला आपलं मन अतिशय गतिमान आहे असं का बरं म्हणत असावा? तर असं इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत लॉंग ड्राईव्हला चालला आहात आणि त्यावेळेला तुम्हाला तिच्याशी गप्पाही मारायच्या आहेत, शिवाय तुम्हाला कारही ड्राईव्ह करायची आहे. दरम्यान तुम्हाला ब्रेक्सही यूज करावे लागणार, गिअर चेंज करावे लागणार, समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवावं लागणार आणि गप्पा मारता मारता लहानपणीच्या आठवणी निघाल्या तर आपल्या मनाला भूतकाळातही जावं लागणार आणि भविष्याचे प्लॅन सुरू असतील तर आपल्या मनाला भविष्यकाळातही जावं लागणार. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपलं मन एकाच वेळी करत नाही बरं का, पण आपल्याला असं वाटतं की आपण हे सगळं एकाच वेळी करत आहोत. अशा वेळेला आपलं मन एका इंद्रियाकडून डिटॅच होतं आणि दुसऱ्या इंद्रियाला अटॅच होतं. ही डिटॅचमेंट आणि अटॅचमेंट इतक्या फास्ट होते की जणू हे सगळं एकाच वेळी घडत आहे असा भास होतो. म्हणून आपला आयुर्वेद आपल्या मनाला आपलं मन अतिशय गतिमान आहे असं म्हणतं. आता आपलं न्यूरोसायन्स आपल्या मनाबद्दल काय म्हणतं हे आपण बघूया. न्यूरोसायन्स म्हणतं की तुमचं मन तुमच्या शरीरभर पसरलेलं आहे, तुमच्या मज्जापेशीच्या स्वरूपामध्ये. आपल्या शरीरभर न्यूरॉन्सचं जाळं पसरलेलं असतं आणि आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटी म्हणजे चालणं, उठणं, बसणं ह्या सगळ्या मज्जापेशींवरच अवलंबून असतं. एखाद्या वेळेस न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आला तर आपल्या लक्षात येतं की त्या पर्टिक्युलर अवयवाचं कार्य अगदी ठप्प झाले.
याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पॅरालाइज झालेलं पेशंट आठवा. तिथे काय झालेलं असतं, आपल्या मज्जापेशीचं दिसणारं कार्य, कॉन्क्रीट कार्य बिघडलेलं असतं. आणि कधी कधी असेही पेशंट असतात बघा, म्हणजे त्यांचं डोकं दुखत असतं, त्यांना जळजळ होत असते, त्यांची कंबर दुखत असते, हातातून मुंग्या येत असतात, हे सगळं होत असतं. पण त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असतात, MRI नॉर्मल असतो, CT स्कॅन नॉर्मल असतो, तरी सुद्धा त्यांना हे सगळे प्रॉब्लेम होत असतात. असं का बरं होत असावं? तर न्यूरोसायन्स म्हणतं की इथं तुमच्या मज्जापेशीचं न दिसणारं कार्य म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट कार्य बिघडलेलं असतं. आणि न्यूरोसायन्स म्हणजेच मेंदूविज्ञान या न दिसणाऱ्या कार्याला, ॲबस्ट्रॅक्ट वर्कला, मज्जापेशीच्या न दिसणाऱ्या कार्याला तुमचं मन म्हणतं. आता आपलं मानसशास्त्र आपल्या मनाबद्दल काय विचार करतं हे आपण बघणार आहोत. मानसशास्त्र म्हणतं तुमचे विचार, भावना आणि वर्तन यामधलं जे सायक्लिक रिप्रेझेंटेशन आहे ते म्हणजे तुमचं मन आहे. कॉग्निटिव्ह सायकोलॉजी सुदृढ मनाची डेफिनेशन करताना एक कॉग्नेटिव्ह ट्रायंगल प्रेझेंट करते. त्याच्यामध्ये एक तुम्ही समभुज ट्रायंगल इमॅजिन करा, एक इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याच्या वरच्या बिंदूवरती नेऊन ठेवा विचारांना, या बिंदूवरती नेऊन ठेवा भावनांना, या बिंदूवरती नेऊन ठेवा वर्तनाला. मग ह्या समभुज त्रिकोणावरचे हे जे 3 बिंदू आहेत ह्यामधलं जे सायक्लिक रिप्रेझेंटेशन असतं ते म्हणजे तुमचं सुदृढ मन असतं. पण एखाद्या वेळेस त्या एखाद्या बिंदूवरती डिस्ट्रेस निर्माण व्हायला लागतो, त्यावेळेला त्या समभुज त्रिकोणाची समभुजता धोक्यात यायला लागते आणि तुमचं मन डिस्टर्ब व्हायला लागतं. मग तेव्हा डिसऑर्डर्सना सुरुवात व्हायला लागते. म्हणजे समजा थॉट या बिंदूवरती, विचार या बिंदूवरती डिस्ट्रेस व्हायला लागला तर त्याला आपण थॉट डिसऑर्डर म्हणतो. भावना या बिंदूवरती डिस्ट्रेस व्हायला लागला तर त्याला आपण मूड डिसऑर्डर म्हणतो. बिहेवियर या बिंदूवरती डिस्ट्रेस व्हायला लागला तर त्याला आपण बिहेवियरल डिसऑर्डर म्हणतो. आता ह्याचं एक छान उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगते. एखाद्या वेळेस एखाद्याने असं ठरवलं यंदा न्यू इयर रिझोल्युशन करायचं आणि त्या रिझोल्युशनमध्ये आपण फालतूचा खर्च बिलकुल करणार नाही आहोत. मग असं 15-20 दिवस, महिनाभर छान रिझोल्युशन चाललेलं असतं, पण रस्त्याने जाता येता विंडो शॉपिंग होत असतं. मग एखाद्या दिवशी एखाद्या वेळेस मनात असा विचार येतो की फालतूचा खर्च आपल्याला करायचा नाही, पण मार्केटमध्ये काय चाललंय हे नुसतं बघून तरी येऊया, एक निवांतपणे वेळ घालवण्यासाठी. म्हणून अशा पद्धतीनं आपण मार्केटमध्ये जातो, एखाद्या शॉपमध्ये जातो आणि मग ते तुम्हाला तुमच्या समोर ड्रेस हायलाईट करतात. त्यातला मग असे ड्रेस एक्सप्लोर करत असताना एखादा पीस आपल्याला आवडतो. मग मनामध्ये विचार यायला लागतो, खरेदी करायचा का हा ड्रेस? मग पुन्हा लगेच दुसरा विचार यायला लागतो, नाही नाही आपण न्यू इयर रिझोल्युशन केलेलं आहे, आपण फालतूचा खर्च बिलकुल करणार नाहीये, मग आपण नको खरेदी करायला. मग पुन्हा मनात विचार यायला लागतो, पण हा पीस गेला तर लवकर मिळणार नाही ना आपल्याला, आपल्याला आवडलेला आहे हा. मग अशा पद्धतीने विचार यायला लागतात. मग हळूहळू भावना तयार व्हायला लागते. म्हणजे हा ड्रेस मला कसा दिसेल, मी कोणत्या फंक्शनमध्ये मी विअर करेन. आणि मग त्यानंतर वर्तनाला प्रश्न पडतो की आता करायचं काय. आणि मग आपल्याकडून तो ड्रेस खरेदी केला जातो. आणि मग तिथं ऑफर सुरू असते, बाय 2 get 1. मग आपण आता पुन्हा मनात विचार करतो की आता एक ड्रेस खरेदी केलाच आहे, अजून एक ड्रेस खरेदी करू म्हणजे आपला फायदा होईल. अशा पद्धतीनं आपण 3ही ड्रेस खरेदी करून येतो आणि घरी आल्यानंतर पुन्हा आपल्याला आपलं रिझोल्युशन आठवतं आणि मग पुन्हा आपण मनामध्ये विचार करायला पुन्हा सुरुवात करतो की आपण न्यू इयर रिझोल्युशन करत असताना सुद्धा चूक केली, आपण उगीचच पैसे वाया घालवले. अशा पद्धतीनं आपलं मन डिस्टर्ब व्हायला सुरुवात होतं. आता आपला अध्यात्म आपल्या मनाबद्दल काय म्हणतं ते आपण बघणार आहोत. अध्यात्म आपल्याला कॉन्शियस डिटॅचमेंट शिकवतं, म्हणजे जागृतीच्या साह्यानं विरक्तता शिकवतं. अध्यात्मामध्ये कॉन्शियसनेसला फार महत्त्वाचं स्थान आहे. कॉन्शियसनेस म्हणजे भान. आपण भानावर असतो म्हणून तर आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो. कॉन्शियसनेस हा अध्यात्मामधला पहिला स्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरचा कोणता स्तर येतो तर तो आहे आत्मभान. एखाद्याला आत्मभान असणं म्हणजे काय की माझ्यासाठी चांगलं काय, वाईट काय या गोष्टींची जाणीव होणं म्हणजे आत्मभान येणं. त्यानंतरचा पुढचा स्तर येतो तो म्हणजे आहे विशाल विश्वभान, म्हणजे हे विश्वची माझे घर, ही जाणीव निर्माण होणे. म्हणजे थोडक्यात अहमपासून अहम ब्रह्मास्मीपर्यंतचा प्रवास आपल्याला अध्यात्म शिकवतं. आणि हा जो अहमपासून अहम ब्रह्मास्मीचा जो प्रवास आहे तो ज्या प्लॅटफॉर्मवरती होतो
म्हणजे आपलं मन आहे असं अध्यात्म म्हणतं. मनाचे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना, त्यांच्याशी डील करत असताना वेगवेगळ्या शास्त्रांनी ही जी काही उत्तरं दिलेली आहेत ही सगळी आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. तर आजचा मन म्हणजे काय हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण विचार म्हणजे काय, विचार मनात येणं म्हणजे काय आणि विचार करणं म्हणजे काय या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.